नगर रस्त्यावरती रांजणगाव गणपती तिथून साधारण 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेलं पिंपरी दुमाला हे गाव तेथील सोमेश्वर आणि रामेश्वर या दोन मंदिरांमुळे खूप प्रसिद्ध आहे। मंदिरामध्ये आलं की त्याचा साधेपणा, इथली शांतता ही भारावून सोडते। त्याचं आता नवीन रूप जरी आपण बघत असलो तरी त्याचं प्राचीनत्व कुठेही लपत नाही। स्थानिक गावकरी जे आहेत ते असं सांगतात की वनवासात असताना प्रभू श्रीरामांनी एकदा इथे शंकराच्या पिंडीचं पूजन केलं होतं, त्यामुळे याला रामेश्वर म्हणतात। विस्तीर्ण अशी पुष्करणी त्याच्या समोर खोदण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर नंदी मंडपामध्ये 2 नंदी आपल्याला दिसतात, हेही नव्यानेच बसवलेले आहेत आणि शेजारी एक सुंदर असं तुळशी वृंदावन सुद्धा आपल्याला दिसतं। खरं जय शिवराय मंडळी, डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, आजकाल आपण सर्रास बघतो मंदिरांना खूप ग्लॅमर प्राप्त झालेला आहे, तरीही ग्रामीण भागातील आडवाटेवरची मंदिरं आजही आपल्याला आकर्षित करतात। पुणे नगर रस्त्यावरती रांजणगाव गणपती तिथून साधारण 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेलं पिंपरी दुमाला हे गाव तेथील सोमेश्वर आणि रामेश्वर या 2 मंदिरांमुळे खूप प्रसिद्ध आहे। त्यातील सोमेश्वर मंदिराचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर असून तो तुम्ही अवश्य पहा। सोमेश्वर मंदिराच्या अगदी हक्केच्या अंतरावर असलेलं दुसरं मंदिर म्हणजे रामेश्वर मंदिर। या मंदिराचा फारसा इतिहास उपलब्ध नाही। स्थानिक गावकरी जे आहेत ते असं सांगतात की वनवासात असताना प्रभू श्रीरामांनी एकदा इथे शंकराच्या पिंडीचं पूजन केलं होतं, त्यामुळे याला रामेश्वर म्हणतात। त्याचं मूळ जुनं रूप पण प्राचीन रूप पण ते जपून आहे। त्याच्या व्यतिरिक्त गावकऱ्यांनी आता त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि या मंदिराच्या आसपासची शांतता ही अक्षरशः अनुभवण्यासारखी आहे। आज आपण रामेश्वर महादेवाचं दर्शन घेऊया। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा। चला तर घेऊया दर्शन रामेश्वर महादेवाचं। मागील भागामध्ये आपण पिंपरी दुमाला येथील अप्रतिम शिल्पकलेने नटलेलं सोमेश्वर मंदिर पाहिलं। येथून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या रामेश्वर मंदिराला आज भेट देऊया। खरं तर मंदिराचा फारसा इतिहास कोणालाही माहित नाही, परंतु या मंदिरामध्ये आलं की त्याचा साधेपणा, इथली शांतता ही भारावून सोडते। त्याचं आता नवीन रूप जरी आपण बघत असलो तरी त्याचं प्राचीनत्व कुठेही लपत नाहीत। जुने पद्धतीचे खांब, त्याच्यावरती अतिशय कोरीव नक्षीकाम, एक विस्तीर्ण अशी पुष्करणी त्याच्या समोर खोदण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर नंदी मंडपामध्ये 2 नंदी आपल्याला दिसतात, हेही नव्यानेच बसवलेले आहेत आणि शेजारी एक सुंदर असं तुळशी वृंदावन सुद्धा आपल्याला दिसतं। खरं तर इथे तुम्ही कितीही गडबडीच्या ह्याच्यामध्ये आलात तरी तुम्हाला इथे प्रसन्न वाटतं, तुम्ही इथे बसावंच वाटतं तुम्हाला। कदाचित तुम्ही इथे बसल्यानंतर आपली स्वतःला नव्याने ओळख नक्की होईल। सोमेश्वर मंदिराच्या तुलनेने या रामेश्वर मंदिरात शिल्पकला फारशी आढळून येत नाही। रामेश्वर मंदिराचा नेमका इतिहासही ठाऊक नाही, पण या ठिकाणी पाऊल ठेवताच येथील शांतता आपल्याला जग विसरायला लावते हे मात्र नक्की।
बनावटी केली तरी पारंपरिक रूप जपलेलं हे मंदिर, अतिशय देखणी पुष्करणी येथील 2 शिवलिंगे, नंदी मंडपातील 2 नंदी, आजूबाजूची झाडं या ठिकाणची शोभा आणखीनच वाढवतात. मंडळी, पिंपरी दुमाला या गावाला एकदा अवश्य भेट द्या आणि येथील सोमेश्वर व रामेश्वर मंदिरांच्या परिसरात काही क्षण घालवून पहा. मला खात्री आहे तुम्ही इथे परत परत भेट द्याल. भेटत राहू इतिहासाच्या वाटेवर. जय शिवराय.